कैलासनगर येथील साई ग्रुपतर्फे दत्त जयंतीनिमित्त शहर ते शिर्डी पालखी सोहळा व भव्य शाल अर्पण सोहळ्याचे दिमाखात आणि भक्तिमय वातावरणात प्रस्थान झाले। परिसरातील नागरिक, महिला वर्ग, तरुणांपासून ज्येष्ठ भक्तांपर्यंत हजारो भाविकांच्या उपस्थितीत या यात्रेचे भव्य आयोजन करण्यात आले होते। 29 नोव्हेंबरला या पालखीचे प्रस्थान करण्यात आले तर 4 डिसेंबर पर्यंत याची सांगता होणार आहे। समाजातील बांधिलकी, धार्मिक श्रद्धा आणि सेवा ही 30 सूत्री उद्दिष्टांवर आधारित या पालखी सोहळ्याने परिसरातील भक्तांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले। पालखी सोहळ्यास सुरुवात झालेली आहे। पालखी किती वर्षापासून निघते आणि पासून निघते आणि कशी जाते? पालखीचा मार्ग पालखी छत्रपती संभाजीनगरहून काही शिर्डीला राहणार आहेत। 12 वर्षापासून निघते। 12 वर्ष आवाजप्रमाणे यावेळी सुद्धा 12 वर्षापासून आपण सगळ्यांना सोबत घेऊन जातो। 300 ते 400 जण असतात आपण सोबत सगळे राजभाऊच्या नेतृत्वाखाली आतापर्यंत 12 वर्षांमध्ये सगळ्यात व्यवस्थित सगळं नियोजन आमचं व्यवस्थित असतं। सगळ्यांचं योगदान सगळं राजभाऊ करतात, सगळ्यांना आम्हाला सपोर्ट करतात। भाऊंच्या गाण्यामुळे आम्ही भाऊंच्या मार्गदर्शनाखाली सगळे आज 12 वर्षापासून आज 12 वर्ष आहेत।
पालिकेमध्ये किती नवतरुण आणि महिला वर्ग सहभागी होता यामध्ये? 100 ते 200 तरुण राहतात आणि 100 ते 150 महिला असतात आणि आम्ही सगळेजण सगळे फॅमिली सोबतच असतो. सर्व खाण्यापिण्याची सर्व व्यवस्था आम्ही करतो. 12 वर्ष पूर्ण आले, आता हे 13वं वर्ष आहे. या पालखीमध्ये इतका आनंद भेटतो का गगनात मावणार नाही, इतका आनंद असतो. आम्ही सगळे सोबत चालतो, आमची सगळी फॅमिली असती, साई फॅमिली म्हणून आम्ही ग्रुप तयार करेल. त्या ग्रुपमध्ये सगळे सोबत चालतो. किती महिला? आमच्या 150 महिला म्हणजे 150 लोक असतात जेंट्स आणि 50 महिला असतात आणि छोटे बाळ बी असतात. सगळ्यांना सोबत घेऊन चालतो आम्ही. सुनीता राजू वाडेकर. बोला बोला. ओम साईराम. गेल्या 11 वर्षापासून हा पालखी सोहळा छत्रपती संभाजीनगर ते शिर्डी असा पालखी सोहळा संपन्न होत आहे आणि हे पालखीचे 12वे वर्ष आहे. साई ग्रुप छत्रपती संभाजीनगर संस्थापक अध्यक्ष सन्माननीय राजूभाऊ वाडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली हा पालखी सोहळा छत्रपती संभाजीनगर ते शिर्डी असा जातो. यामध्ये महिला, पुरुष, लहान मुलं असे सर्वच सहभागी होतात. तोच आनंद, तोच उत्साहाने हा पालखी सोहळा जातो. संपूर्ण जेवणाची व्यवस्था, पाण्याची व्यवस्था ही छत्रपती संभाजीनगर ते शिर्डीपर्यंत केली जाते. सर्व भाविक, सर्व साई भक्त आणि अनेक साई भक्त यामध्ये मदत करतात. त्यांचा सर्वांचा हातभार यामध्ये लागतो. त्यामुळे हा साई सोहळा, पालखी सोहळा हा संपन्न होतो. सर्व सन्माननीय तसेच आमचे मार्गदर्शक सन्माननीय अतुलजी सावे साहेब, कॅबिनेट मंत्री महाराष्ट्र राज्य, यांचंही आम्हाला महाराष्ट्रात सतत लाभात आलेले आहे. या महाराष्ट्राने हा 12वं वर्ष हे संपन्न होत आहे. धन्यवाद. एक स्वरायला ओम साईराम. माझं नाव साईप्रसाद वाडेकर. माझे वडील राजू वाडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली मागील 12 वर्षापासून आमचा पालखी सोहळा नियमितपणे आणि सुव्यवस्थितपणे मार्गदर्शनाखाली पूर्ण शिर्डीपर्यंत जाण्यात येतो. यामध्ये आम्ही इतका आनंद करतो. प्रत्येक ठिकाणी आम्हाला त्यांचं इतकं मार्गदर्शन असतं की जेवणापासून तर झोपण्यापर्यंत प्रत्येक सुव्यवस्थित जागा, लेडीजसाठी, जेंट्ससाठी सपशल जागा करून ते एक म्हणजे इतकं सुंदर मार्गदर्शन करतात आणि जेवणाची व्यवस्था इतकी सुंदर करतात. नाश्ता, जेवण आणि झोपण्याच्या ठिकाणी जेवण हे सगळं व्यवस्थितपणे आणि संपूर्ण काही व्यवस्थित चालतं. आमची जी पालखी आहे ती इथून शिर्डीपर्यंत न गाडीत ना कोणत्या घोड्यात सक्षम पायांनी नेली जाते आणि ते प्रत्येक एक साई भक्त मनाने स्वतःच्या खांद्यावर घेऊन आणि श्रद्धेने साईनाम करत शिर्डीपर्यंत जाते. पालखी सोहळ्याच्या निमित्तानं नवयुवकांना तुम्ही काय संदेश देणार? पालखी संदेशा असा राहील की पालखीत जाताना कोणत्याही माणसाने किंवा कोणत्याही व्यक्तीने निर्व्यसन आणि कोणतंही व्यसन न करता पालखीत सामील होऊन साई नामाचा घोष करून हे व्यसन करून